हॅलो, नमस्कार. मी विशाखा आंबोळकर साईश्री व्लॉग या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. आणि आता आम्ही निघालोय बाहेर. सो मस्तपैकी रेडी झालोय आता आणि आता निघालोय. ट्रेननेच जाणार आहे. गणपती बघायला चाललोय. लास्टचा दिवस राहिलाय तर गर्दी कमी असेल आता, म्हणून आम्ही आज निघालोय. सो रस्त्याने चालतोय आणि पोहोचलोय स्टेशनला. ट्रेन पण आली, बसलो ट्रेनमध्ये. मस्तपैकी विंडो सीट पण मिळाली लकीली बाबूसाठी. मस्त गारगार हवा पण लागते आणि झोपली तर झोपेल, पण ती झोपली नव्हती. सो झोपली तर बरं पडेल. आणि उशीरच झाला होता, लवकर निघायचं होतं, पण बाबू झोपेल म्हणून पण ती काय झोपली नाही. सो फायनली निघालो आम्ही. मला पण जागा भेटली, जेंट्स मध्ये चढलेलो. सो फायनली पोहोचलो आम्ही सीएसटी स्टेशनला. इथे तर पाय ठेवायला जागा नसते, पण आता एवढी गर्दी नव्हती जास्त. इथे सगळे गावाला जाणारेच माणसं असतात. आम्ही नागपूरला जाताना इथूनच जातो, तर मोठी मुलगी बोलते आपण गावाला चाललोय का, नागपूरला निघालोय का. सो 6:30 वाजलेत. आणि हा बघा मोठा पंखा स्लोली चालतोय, पण हवा खूप लागते, मस्त भारी. आणि स्टेशनचाच गणपती आहे इथे बाजूलाच एक छोटासा. सो त्याच्या पण पाया पडून येतो. जास्त गर्दी नाही आज. अजून माणसं आली नाहीत गावावरून गणपतीची. सो मस्तपैकी डेकोरेशन केलं होतं. छोटासाच गणपती होता आणि छान असं डेकोरेशन केलं होतं. ते पाणी सांडलं होतं म्हणून आम्ही पुढे गेलो नाही जास्त. आणि आता आम्ही निघालोय पुढच्या गणपती बघायला. बाबू काही झोपली नाही. सगळीकडे लाईट लावलंय मस्त. आणि हा आहे सीएसटी स्टेशन. आता असा दिसतोय, नंतर रात्रीच्या वेळेस कसा दिसेल मी ते दाखवते तुम्हाला नंतर. गर्दी कमीच आहे रस्त्याने, नाहीतर खूप ट्रॅफिक असते इथून. सो आम्ही पोहोचलोय एका गणपतीजवळ. फोर्टचा इच्छापूर्ती गणेश, मोठा गणपती. आणि डेकोरेशन तर काय भारी केलं, एकदम मस्त. लाईन आहे पण तिथे. फोर्टचा इच्छापूर्ती गणेश, छान डेकोरेशन केलं होतं. आणि हा गणपती असा आहे आतमध्ये, मस्त मोठा गणपती आहे. उंदीर मामा पण मोठा आहे. सगळीकडे छोटा असतो, पण इथे मोठा आहे एकदम. आणि इथे गणपतीच्या पाठी आहे, नाही तर सगळीकडे पुढे असतो उंदीर मामा. सो सिंहावर बसलाय हा गणपती. पाय वगैरे पडलो. आणि बाजूलाच अजून एक मोरावर बसलेला गणपती होता. तर तिथे गल्लीला गणपती आहेत, गल्लीमध्ये. तर आम्ही सगळेच गणपती फिरलो तिथून. तर बाजूच्याच गल्लीमध्ये हा एक मोठा गणपती होता, खूप मोठा होता, 15-20 फुटाचा असेल. सो निघालोय अजून दुसऱ्या गणपतीकडे. मुलगी कंटाळली पण चालून. आणि बाबूला नेहमी आम्ही बाहेर गेलो तर ती जास्त चालत नाही, मग अशीच खांद्यावर बसून बघते सगळीकडे, दिसतं पण तिला सर्व. आणि हिचं बघा काय चाललंय इथे. सो पोहोचलो आम्ही दुसऱ्या गणपतीजवळ. थोड्या लांब गल्लीमध्ये गणपती आहे तिथे. गर्दी अजिबात नव्हती, म्हणून काय वाटलं नाही. एवढं मस्त एकदम फ्री मध्ये सगळे गणपती बघितले. मस्त लाइटिंग लावली पूर्ण रस्त्याने. पोहोचलो आम्ही तिथे आता. छान मस्त असं गणपती आहे. आणि एकदम चंद्रयानचं डेकोरेशन केलेलं, खूप मस्त असं डेकोरेशन. आणि एकदम चमकत होतं ते, हा चंद्रयान नासाचं.
मस्त आणि पूर्ण असं सौर मालिका तयार केली होती पूर्ण. मस्त तारे, ढग पण काढली होती मस्त मस्त. खूपच मस्त असं डेकोरेशन केलं होतं. आणि तो चंद्रयान बघा दूर सोडतोय, वर उडायला निघालाय. सो एकदम असं वाटत होतं लाईव्ह केलंय. खूपच मस्त असं डेकोरेशन केलं होतं. गणपती पण खूप मस्त होता एकदम. गणपतीच्या पाठीमागे अयोध्येच्या रामाची प्रतिकृती होती, खूप सुंदर अशी. मस्त असं भारीच. आणि तिथे पूजा पण चालू होती. सगळीकडे धूर पसरलाय. गणपती तर एकदमच अट्रॅक्टिव्ह होता. आणि बाजूलाच एका छोट्याशा गल्लीमध्ये हा एक गणपती होता, पण मस्त असं कैलाश पर्वताचं डेकोरेशन होतं तिथे. गणपती मोठा होता, गल्ली छोटी होती त्याची. मस्त असं मोठा महादेवचा मूर्ती आणि त्याच्या समोर गणपती. पूर्ण असं कैलाश पर्वताचं डेकोरेशन, शिवलिंग मस्त मस्त एक नंबर मस्त डेकोरेशन केलं. सगळे गणपती इतके आकर्षक होते, खूपच मस्त होते. आणि एकदम मोठे मोठे असे, फोटोमध्ये छोटे वाटतात पण एकदम मस्त व्हिडिओमध्ये छोटे दिसत आहेत, पण खूप मोठे मोठे गणपती होते. 15-15, 20-20 फुटाचे, खूप मस्त जसे. इथे तर मस्त चलचित्र चालू होतं दुर्गा मातेचं. आम्हाला थोडंच भेटलं, ते चालू झालं होतं. आणि नेक्स्ट शो अर्धा तासाने होता, म्हणून मग अर्धाच रेकॉर्ड केला. आणि हा लालबागचा गणपती आहे मस्तपैकी. त्याचीच प्रतिकृती उभारली आहे मस्त, एकदम कॉपी आहे लालबागच्या राजाची, अट्रॅक्टिव्ह अशी. खूपच मस्त असा. आणि हे बाजूलाच एक इतकं मस्त, खूपच मस्त असं डेकोरेशन केलं होतं फुलांचं. आणि हाताने बनवलं होतं हे सर्व, खूप कागदापासून खूप मस्त असं डेकोरेशन होतं. आणि आतमध्ये गणपतीच्या पूर्ण मशरूमचं डेकोरेशन होतं. मशरूमच्या याच्यामध्ये गणपती बसवला होता. हे बाहेरच आहे. फुलपाखरू वगैरे मस्त मस्त छान छान रंगीत असे लावले होते. आणि आतमध्ये गणपतीच्या इथे पूर्ण मशरूमचं डेकोरेशन होतं. सो गणपतीवर फोकस मारल्यामुळे गणपतीचं एवढं दिसत नाही चेहरा, पण इतकं मस्त, खूप मस्त प्रसन्न वाटलं, वेगळं काहीतरी. आणि सगळं हँडमेड होतं. सो झालं आमचं बघून तिथे पण. मस्त नॅचरल वाटत होतं एकदम, फुलं वगैरे ती. आमची बाबू बघा सगळीकडे मिठाई खात सुटली होती, गोड गोड. तिची तर मजाच होती, सगळं गोड खायला भेटत होतं. आणि हा आहे फळचा राजा, खूप मस्त असा. तुम्ही बघू शकता किती मस्त असं अट्रॅक्टिव्ह अशी मूर्ती आहे गणपतीची. हा एक गणपती अजून बाजूलाच. आणि आता आम्ही निघालोय. बाबूला उचलून घेतलंय, चाल. तिला झोप येते आता, मगाशी झोपली नाही येताना, आता तिला झोप येते. सो इथे गणपती आहे, साऊथ इंडियन लोकांचा आहे हा. मस्त असा पूर्ण हारांनी सजवलाय. त्यांच्याकडे जास्त हार घालतात शेवंतीचे, सगळे हारांनी सजवलाय गणपती मस्त असा, छान अट्रॅक्टिव्ह. आणि बाजूलाच हा एक गणपती होता सुंदर असा. तिकडे बाजूबाजूलाच गणपती आहेत मस्त. इथे पण पूजा चालू होती सत्यनारायणची. सो निघालो आम्ही आता तो गणपती पण बघून.
वरती बघून. आणि ट्रॉफिक बघा मुंबईची, कुलाबा साइड आहे. डबल बस, AC बस आहे डबल. आणि मस्त अशी ही मुंबई महानगरपालिका आहे. तर रात्रीच्या वेळेस रंगीबेरंगी लाईटांनी एकदम मस्त झगमगाट दिसते. मस्त एकदम अट्रॅक्टिव्ह दिसते रात्रीच्या वेळेस. सगळीकडे रंगीबेरंगी कलरचे लाईट लावलेत. मुंबई महानगरपालिका मुख्यालय आहे मुंबई महानगरपालिकेचं. खूप सुंदर असं मस्त. आणि हा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल. सो 9 वाजले आहे तिथे घड्याळामध्ये. आणि हे पण किती मस्त रंगीबेरंगी लाईटांनी सजवलंय. किती मस्त दिसतं. मगाशी येताना कसं दिसत होतं आणि आता बघा किती मस्त दिसतं. वेगळे वेगळे कलर चेंज होतात तिथे. खूप मस्त. आणि चंद्र बघा किती मस्त. किती दिवसांनी चंद्र दिसला आज. सो बघा किती मस्त. आता वेगळा कलर झालाय. मग अशी पिंक कलर होता, आता वेगळा कलर झालाय. ग्रीन कलर येतोय, परत पिंक कलर. बघा जवळून कसं दिसतोय एकदम मस्त. आणि हे एकदम इंग्रजांच्या काळातलं आहे. तर त्याचं बांधकाम पण वेगळंच आहे. आणि आता आम्ही निघालोय. सो स्टेशनला पोहोचलोय. घरी नाही चाललोय, मुलीला खायचं आहे हॉटेलमध्ये. सो तिथे सगळे व्हेजच रेस्टॉरंट होते. तिथे जास्त करून व्हेजच रेस्टॉरंट आहेत, म्हणून तिला खायचं नॉनव्हेज. म्हणून आम्ही चाललोय चेंबूरला. आता तिला व्हेज आवडत नाही, तिला नॉनव्हेजच पाहिजे. तो तिच्यासाठी म्हणून आता चेंबूरला होतं ना. 8:53 झाले आहेत. आता बघूया ट्रेन कुठली भेटते. आणि तिचा मूड आता एकदम ऑफ झालाय. तिला वाटलं घरी नेणार आता मला, म्हणून आता फुगापासून धरून बसली आहे ती. फायनली ट्रेन भेटली आणि मी आणि बाबू चढलो लेडीजमध्ये. आणि शाहू आणि बाबा गेले जेंट्समध्ये. खूप गर्दी होती जेंट्समध्ये, म्हणून मी लेडीजमध्येच बसली. आणि बाबू झोपली होती त्याच्यामुळे मला कम्फर्टेबल पडलं. आणि बाबू उठली आणि आम्ही हॉटेलमध्ये पोहोचलो आता. सो शाहूला हवी होती लॉलीपॉप, पण तिथे लॉलीपॉप नव्हते अवेलेबल, म्हणून त्याने घेतले तंदुरी चिकन. आणि गणपती दर्शन झालं होतं त्याच्यामुळे काही टेन्शन नाही, नाहीतर नसतंच खाल्लं. आणि नंतर घेतलं चिकन हंडी आणि रोट्या. ते मस्त असं फ्रंटला ॲक्वेरियमला होतं मोठ्या मोठ्या 2 फिश होत्या. नाही जावत नाही जावत नाही जावत नाही जावत. किती मस्त अशी मोठी फिश आहे बघा ती. बघ ही कशी. एक व्हाईट कलरची आहे, ग्रे कलरची आहे. व्हाईट कलरची तर एकदमच मोठी होती. सो झालं आमचं जेवण वगैरे. आता आम्ही निघालोय फायनली घरी. आणि शावला जायचं होतं लिफ्टवरून एक्सलेटर. सो ती गेली लिफ्टवरून. आता बघतोय आम्ही ट्रेनची वाट. जास्त नाही, 2 स्टेशन आहे आमचं. दुसऱ्या स्टेशनलाच उतरायचं आहे. सो आता आम्ही घरी पोहोचलोय. आणि आता मस्त झोप आली आहे चालून. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट सुद्धा करा.